नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत निपुण महाराष्ट्र SCERT ॲपवर महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आणि अपडेट्स आलेले आहेत, ज्याच्यामध्ये जानेवारीतील चाचणी घेता आली नाही अशा शाळांसाठी शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जानेवारी महिन्यात जवळपास 70,000 शाळांनी यशस्वीरित्या अध्ययनस्तर चाचणी पूर्ण केली, परंतु काही शाळांना शालार्थमधील प्रक्रिया अडचणीची वाटली किंवा त्यांनी प्रक्रिया केली नाही किंवा उलटसुलट क्रमाने केली म्हणून त्यांना चाचणीत सहभागी होता आलेलं नाही. मग अशा शिक्षकांसाठी ॲपमध्ये अशी नोटिफिकेशन आहे की काळजी करू नका, अजूनही संधी आहे. शालार्थ व शालार्थ 2.0 मधील प्रक्रिया क्रमशः पूर्ण करा आणि या महत्त्वपूर्ण प्रकल्पामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा. अशा प्रकारची अपडेट आहे आणि ती प्रक्रिया करत असताना कशा प्रकारे करायची ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर हे मी आपल्याला का सांगतो की या महिन्यातसुद्धा आपण 23 फेब्रुवारीपासून चाचणीला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी ह्या प्रक्रिया आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. तर चाचणीची पूर्वतयारीच्या संदर्भामध्ये काय करावं की 23 फेब्रुवारी 2026 पूर्वी खालील बाबींची खात्री करून घ्यायची की शिक्षक माहिती शालार्थमध्ये अद्ययावत केली आहे का, की आपण शालार्थच्या पोर्टलमध्ये आपली माहिती शिक्षकांची, ज्या शिक्षकांना आपल्या वर्गाची चाचणी घेता येत नसेल त्यांची माहिती अद्ययावत केली आहे का. मुख्याध्यापक शालार्थ 2.0 मध्ये अद्ययावत केले आहे का. अद्ययावत केलेल्या माहितीस DDO 2ची मान्यता आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बरेच जण अपडेट करतात पण पुढची DDO 2 म्हणजे जे वेतन आपले काढतात ते संबंधित अधिकारी यांची मान्यता यास असणे अपेक्षित आहे. ते झाल्याशिवाय पुढे आपल्याला हे अपडेट दिसत नाही. नंतर मग सर्व विद्यार्थी यादीत दिसतात का, तर ही सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि जो वर्ग आपल्याला दिलेला आहे त्या वर्गाच्या संदर्भात आपल्याला ॲपमध्ये 6 फॉर्म भरून आपल्याला ते या चाचणीसाठीची पूर्वतयारी करणं आणि मुख्याध्यापकांकडून संबंधित वर्ग शिक्षकाचे अलाइनमेंट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. सर्व शिक्षक व विद्यार्थी निपुण ॲपमध्ये दिसतात का, तर ही सुद्धा मुख्याध्यापकांनी खात्री करणं गरजेचं आहे. या बाबी दर महिन्याला करण्याची अजिबात आवश्यकता नसते. फक्त मागील महिन्यामध्ये चाचणी घेता आलेली नसेल, मुख्याध्यापक लॉग इन झालेले नसेल तरच वरील बाबी कराव्यात, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर 23 फेब्रुवारी 2026 पूर्वी आपण सर्व अनुदानित आणि शासकीय जिल्हा परिषद, मनपा, नपा आणि शासकीय आश्रमशाळा, अनुदानित शाळांमधील 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीची सर्व महत्त्वपूर्ण बाब आहे. विशेष म्हणजे आता मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमांची चाचणीसुद्धा मागील जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली आहे. तर सर्व उर्दू माध्यम असतील, हिंदी माध्यम, गुजराती माध्यम किंवा इतर माध्यमाच्या मुख्याध्यापकांनीसुद्धा ही प्रक्रिया 23 फेब्रुवारी पूर्ण करा आणि पुढील चाचणीसाठी आपण आतापासूनच तयार राहा. आपण जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. ज्यांना अडचण असेल त्यांना शेअर करा. आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सुद्धा याची माहिती असावी आणि शिक्षकांनासुद्धा माहिती असावी या दृष्टीने आजचा व्हिडिओ आहे. आपण सर्वजण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्याला या शिक्षण सखा या चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.